नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व पालकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे। मित्रांनो, मागील वर्षामध्ये आरटीईची प्रवेश प्रक्रिया ज्या पद्धतीने सुरू झाली आणि ज्या पद्धतीने संपली, या अनुभवावरून या वर्षी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नाही असं सर्व पालकांमध्ये वातावरण निर्माण झालं होतं। परंतु महाराष्ट्रातील सर्व पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आरटीईचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे। 2025-26 साठी आरटीईचा जो पहिला टप्पा असतो, शाळा नोंदी म्हणजे जोपर्यंत शाळांच्या नोंदी आरटीई पोर्टलवरती होत नाही तोपर्यंत आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू होत नाही। तर महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांना सूचना केलेल्या आहेत की तुम्ही तुमची नोंदणी ही आरटीई पोर्टलवरती करायची आहे। त्यामुळे पालकांच्या मनामध्ये जी शंका होती की आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार किंवा नाही सुरू होणार, कारण मागील जो अनुभव आपण जर बघितला तर आरटीईचं प्रकरण कोर्टामध्ये गेलं, कोर्टानंतर ती सुनावणी लागली, त्यानंतर ॲडमिशन वर्ष सुरू झालं, शैक्षणिक वर्ष अर्ध सुरू झालं, तरीसुद्धा आरटीईची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली नाही। अशा सर्व गोंधळामुळे यावर्षी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नाही असं सर्व पालकांना वाटत होतं। परंतु त्या पालकांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची बातमी किंवा महत्त्वाची अपडेट आम्ही या ठिकाणी देतोय। आरटीईची प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्पा शाळा नोंदी सुरू झालेल्या आहेत। आता ही शाळा नोंदी कशा पद्धतीने, अधिकृत बातमी सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। आता आपण डायरेक्ट आरटीईच्या वेबसाईटवरती जाऊया। यासाठी मित्रांनो तुम्हाला आरटीईच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक त्याचबरोबर या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल आरटीई 2025 ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 आणि या ठिकाणी पहिली सूचना अशी दिली, सन 2025-26 या वर्षाकरिता आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत आरटीई प्रवेशपात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक 18/12/2024 पासून सुरू होत आहे। सर्व आरटीई 25% प्रवेशपात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करून संकेतस्थळावर अद्ययावत करावी, तसेच शाळांकरिता निर्धारित करून दिलेल्या वेळेत आपली नोंदणी पूर्ण प्रक्रिया करावी याची दक्षता घ्यावी। अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट आरटीईच्या मेन पेजवरती किंवा आरटीईच्या अधिकृत वेबसाईटवरती दिलेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो आरटीई संदर्भात पहिला टप्पा सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने तब्बल 26,000 जागा आरटीईच्या यावर्षी भरल्या जाणार आहेत। मार्चपर्यंत निवड प्रक्रिया सुरू होणार आहे आणि जून-जुलैपर्यंत आरटीईचा अंतिम यादी ही जाहीर केली जाणार आहे। अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी मिळाली आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांच्या मनामध्ये असलेला जो संभ्रम होता की आरटीई सुरू होणार किंवा नाही सुरू होणार, याचं पहिलं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे। ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक पालकाला अतिशय महत्त्वाची असल्या कारणामुळे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। त्याचबरोबर आरटीई संदर्भात नवीन अपडेट तुम्हाला हवे असतील, आरटीईचा फॉर्म कसा भरायचा, निवड यादी कशी असते, आरटीईचा फॉर्म भरत असताना नंबर तुमचा लागावा यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयी A to Z माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत। तत्पूर्वी ही माहिती तुम्हाला मिळावी यासाठी तुम्हाला आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।